जय गजानन. मिथुन राशीच्या जातकांसाठी नवीन वर्ष, त्यातल्या त्यात नवीन वर्षाचा पहिला महिना म्हणजे जानेवारी महिना कसा जाणार आहे मिथुन राशीच्या जातकांसाठी, त्या विषयीचं प्रिडिक्शन आपण टॅरोद्वारे घेणार आहोत. म्हणजे तुमचं लव्ह रिलेशनशिप असेल, करिअर असेल, जॉब असेल, व्यवसाय असेल, हेल्थ असेल, या महिन्यामध्ये कशी असणार आहे हे टॅरोद्वारे प्रिडिक्शन आपण घेणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. प्रिडिक्शनशी रेझोनेट होण्यासाठी स्क्रीनवर डबल टाईप करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये जय गजानन लिहायला विसरू नका. सगळ्यात अगोदर आपण व्यवसायासाठी बघूया की व्यवसायासाठी हा महिना कसा असणार आहे. कार्मिक बॅलन्स कसा आहे तुमचं या महिन्यामध्ये, याच्यावर तुमचा व्यवसाय ठरणार आहे की तुम्ही तुमच्या व्यवसायाद्वारे म्हणजे कसे कर्म करत आहात. की बरेच जण व्यवसाय करतात, पण मग कसं असतं की जर तुम्ही समोरच्याला लुटण्यामागे असाल की ठीक आहे मला व्यवसाय करायचा आहे, फक्त मला पैसा कमवायचा आहे, समोरच्याचं काहीही होऊ दे, तर हा महिना तुमच्यासाठी बॅड असेल. पण हो, जर तुम्ही असं विचार करत असाल की नाही मी चांगलंच करेल, चांगल्याद्वारेच पैसा कमवेल, तर हा महिना तुमच्यासाठी उत्तम असणार आहे. म्हणजे जसे तुम्ही कर्म कराल तसं तुम्हाला फळ या महिन्याला मिळणार आहे. सोपं आणि सिंपल लॉजिक. तर या महिन्यामध्ये स्टेबिलिटी राहील, तुम्हाला खूप छान राहील, प्रगती पण खूप छान राहणार आहे. पण जर तुमचा पैसा हा चांगल्या मार्गाने येत असेल, जर तुम्ही तुमचा व्यवसाय हा चांगल्या मार्गाने करत असाल, तर हा महिना तुमच्यासाठी खूप खूप बेस्ट असणार आहे. नोकरीवाल्यांसाठी बघून घेऊ. नोकरीवाल्यांना इन्फिनिटीचा महिना आहे. म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला मिळवायच्या आहेत त्या गोष्टी सगळ्याच तुम्हाला या महिन्यामध्ये मिळतील. फक्त जॉबच्या ठिकाणी तुम्हाला कुठलाच हलगर्जीपणा करायचा नाही. बघा, मी रेकीच्या सिद्धांतावर एक व्हिडिओ बनवलेला आहे. त्याच्यातला एक सिद्धांत हा पण आहे की तुमचं काम किती ऑनेस्टली तुम्ही करतायत हे खूप महत्वाचं असतं. तर ऑनेस्टली जर काम केलं तर तुमचा हा महिना बेस्ट असणार आहे. तुम्ही ऑनेस्टलीने काम कराल याची दखल तुमचे वरिष्ठ पण घेतील आणि ह्या कामाला तुम्हाला लाईक अ मदर, म्हणजे जशी एक आई असते ना जी आपल्या बाळांना, आपल्या घराला खूप चांगल्या प्रकारे सांभाळते, त्याच प्रकारे तुम्हाला तुमच्या व्यवसायाला सांभाळायचं आहे. आणि सगळंच पॉझिटिव्ह आहे एकंदरीत. ह्या महिन्यामध्ये तुमच्यासाठी कुठल्याच प्रकारचं प्रॉब्लेम क्रिएट होणार नाहीयेत. जर तुम्ही व्यवस्थित काम केलं तर तुमच्यासाठी या महिन्याला खूप खूप प्रगती आहे. आपण थोडं आर्थिकदृष्ट्या बघून घेऊ. आर्थिकदृष्ट्या थोडंसं नाराजी होऊ शकते तुम्हाला, कारण तुम्ही पैसा जसा कमवणार आहात तसा गमवणार पण आहात. पण जर तुम्ही व्यवस्थित नियोजन केलं पैशांचं, तर हा महिना तुमच्यासाठी खूप बेस्ट असेल. म्हणजे तुम्ही जर दूरदृष्टीचा विचार केला की पुढचा विचार करून काही गोष्टी करत गेले, तर त्याच्यासाठी हा महिना बेस्ट असणार आहे. पण जर तुम्ही म्हटलं की जे आहे ते बघून घेऊ, आजचा दिवस आहे जगून घेऊ, पण असं जर विचार केला तर मग प्रॉब्लेम ही क्रिएट होणारच आहे. रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये हा महिना कसा आहे ते बघू. पारिवारिक रिलेशनच्या बाबतीमध्ये हा महिना कसा आहे नाही आता आपण बघून घेऊ. वाव, खूप छान जाणार आहे हा महिना तुमच्यासाठी. म्हणजे हा महिना तुमच्यासाठी बेस्ट पॉझिटिव्हिटी घेऊन आलेला आहे आणि या महिन्यामध्ये तुमच्या आयुष्यात काहीतरी शुभ गोष्टी घडणार आहेत. म्हणजे शुभ कार्य असेल, एखादी पूजा करायची असेल, तर या महिन्यामध्ये तुमच्यासाठी बेस्ट महिना आहे आणि तुमच्या हातून हे असं काही कार्यही घडेल. पॉझिटिव्ह आहे, सगळं पॉझिटिव्ह कार्ड आलेला आहे रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये. लव्ह रिलेशनशिपचा जर विचार केला असता तर थोडं म्हणजे इगो तुमचा मध्ये येणार आहे. या महिन्यामध्ये थोडा इगोस्टिक तुम्ही असणार आहात. म्हणजे तुमच्या पार्टनरला तुम्ही इगोस्टिक डॉमिनेटिंग वाटाल, तर त्या गोष्टीची काळजी घ्या की जेणेकरून तुमच्या पार्टनरला तुम्ही डॉमिनेटिंग वाटणार नाही. थोडं समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुम्ही थोडं ह्या महिन्याला, म्हणजे आपण म्हणतो ना की खूप भाव खातो, तशी गोष्ट तुमच्या बाबतीमध्ये होणार आहे की समोरच्याला असं वाटेल की तुम्ही खूप, आणि तुम्ही बिहेव्हिअरही तसा करणार ह्या महिन्यामध्ये. अशा काही गोष्टी घडतील की समोरच्याला तुम्ही खूप खूप असं डॉमिनेटिंग कॅरेक्टर वाटेल, इगोस्टिक कॅरेक्टर वाटणार आहे. तर त्याला थोडं ओव्हरकम करा. कारण कुठल्याच रिलेशनशिपमध्ये डॉमिनेटिंग जर तुम्ही असाल तर ते रिलेशन लॉंग टर्म साठी राहत नाही. आणि जर इगोही दाखवला तरीही ते रिलेशन थोडं स्पॉइल होण्याची शक्यता खूप असते. त्याचसोबत हेल्थचा विचार केला तर हेल्थच्या बाबतीमध्ये हा महिना थोडा अप्स अँड डाऊनचा राहणार आहे. म्हणजे जेवढा चांगला तितकाच खराबही राहणार आहेत. कारण आणि खराब का होणार आहे, तुमच्या इमोशनल बिहेवियरमुळे.
तुम्ही जे छोट्या छोट्या गोष्टींवर इमोशनल होतात, छोट्या छोट्या तुमची जी कमजोर बाजू समोरच्याला दाखवतात ना, त्याच्यामुळे तुम्हाला हेडॅक होईल आणि हेडॅक झाल्यानंतर तुम्ही थोडं माइंड स्टक होऊन स्लीप इम्प्रूव्ह करायची आहे तुम्हाला, ह्या काही गोष्टी होऊन तुम्ही आजारी पडाल. बाकी ओव्हरऑल तुम्हाला विशेष असं दुसरा कुठलाच आजार ह्या महिन्याला होणार नाहीये. फक्त ओव्हरऑल इमोशनलीच डॅमेज तुमच्या आयुष्यामध्ये होणार आहे. ओव्हरऑल विचार केला तर हा महिना पराक्रमाचा आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्ही पराक्रमाने करणार आहात. सगळ्याच गोष्टी व्यवस्थित धीटपणे तुम्ही या महिन्याला सामोरे जाणार आहात. सो तुम्हाला जर या महिन्याची रीडिंग आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, कमेंट नक्की करा आणि कमेंटमध्ये जय गजानन लिहायला विसरू नका. जय गजानन.